नमस्कार प्रणय. येस सर, नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय शिवराय. चालेल. प्रणय, मी तुला काय क्वेश्चन विचारतो की आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग क्लास केल्यामुळे तुला काय काय फरक पडला वगैरे. ठीक आहे. कोइनप्रोटेक मध्ये शिकताना तुझा अनुभव कसा होता? सर, कोइनफोटेक मध्ये शिकताना बोललो, अनुभव तो खूप मस्त होता. 4 महिने क्लास झाले होते आमचे. 4 महिन्यामध्ये आम्हाला बेस्ट मार्गदर्शक भेटले की कसं काय करायचं, सर्व काय आम्हाला डिटेल्स मध्ये सांगितलं. आता 2 महिन्याची इंटर्नशिप असते. 2 महिन्याच्या इंटर्नशिप मध्ये लाईव्ह सर्व क्लायंट भेटतात. मग त्यामुळे पहिलाच डाऊट क्लिअर झाला की बाबा क्लायंट कसे असतात. आता मी जॉईनिंग झालोय, 4 दिवस झाले मला जॉईनिंग होऊन. आणि तिकडे लाईव्ह क्लायंट आहेत. आता ते सर्व माझ्याच अंडर सर्व मला हँडल करायचे. ते एजन्सी हँडल करत होते. आता सर्व मला हँडल करायचं की मला तिकडे कॉन्फिडन्स बिल्ड झालाय की बाबा हे तर मी अगोदर केलंय आणि थोडंफार कॉन्फिडन्सची कमी आहे माझ्यामध्ये. मग मी तसंच तुमच्याशी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला, द राजकुमार सरांशी कॉन्टॅक्ट केला. दोघांसोबत कॉन्टॅक्ट करून तिकडे लीड फॉर्म क्रिएट केलाय आणि आता सध्या 34 लीड आलेत. सर तर खूप खुश झालेत की बाबा चांगलं काम करतोस. मी सरांना बोललो, सर अजून तरी बाकी आहे, इथे फक्त सुरुवातच. प्रोडक्ट बद्दल सांगायला गेलं तर सर्व कमीच आहे सर, माझ्यासाठी शब्दच कमी पडतात माझ्याकडून. ट्रेनर कडून तुला काय शिकायला भेटलं? आपले जे ट्रेनर त्यांच्याकडून तुला काय शिकायला भेटलं असं खास? इंटर्नशिप मध्ये सर मला लाईव्ह क्लायंट दिले होते त्यांनी. लाईव्ह क्लायंट मध्ये फेसबुक ऍड कसा रन करायचा, गुगल ऍड्स बद्दल इन्फॉर्मेशन भेटली, सोशल मीडियावरती ग्रोथ कसा करायचा, डे बाय डे काय करायला हवं तसं आपल्या एजन्सीची ग्रोथ होईल, ते सर्व मला इन डिटेल सांगितलं. तुला ह्या आपल्या पूर्ण कोर्स मधलं कोणतं मॉड्यूल तुला जास्त आवडायचं? कोणता पार्ट जास्त आवडतो तुला? सर, पार्ट बघायला गेलं तर सर तुमच्यासोबत कन्व्हर्सेशन झालं ते असं वाटत नव्हतं की मी क्लास जॉईन केलाय. एक वन फॅमिली असं वाटलं मला की मी बाहेर खूप क्लासची इन्क्वायरी केली होती की काय आहे. आणि माझा मित्र प्रवीण, त्यांनी सुद्धा मला सजेस्ट केलं की तू बिंदास जॉईन कर, तू टेन्शन घेऊ नकोस, 100% जॉब गॅरंटी आहे आणि प्लेसमेंट तुला होणारच. त्यांनी कमी वेळेमध्ये खूप चांगलं अचिव्हमेंट केलं होतं. मग मला पण असं कुठेतरी वाटलं की हा बाबा अचीव्ह करावं. तो बोला, जर तुला लाईफमध्ये काही अचीव्ह करायचं असेल तर कोइन्फोटेक बद्दल बघ, थोडं इन्फॉर्मेशन काढ आणि त्याला जॉईन हो. आणि मी त्याला फॉलो केलं आणि जॉईन केल्यानंतर इंटर्नशिप हे सर्व झालं तर HR मॅम होत्या, प्रिया मॅम म्हणून, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. डे बाय डे ते मला साईड बाय साईड पाठवायचे की बाबा तू इथं जा. मला फर्स्ट टाइम त्यांनी शेअर केलेला इंटरव्ह्यू, मला कॉन्फिडन्स नव्हता आणि मी गेलो नव्हतो अक्षरशः. तर मॅमचा कॉल आला की बाबा तू असं का करतोयस, तू घाबरू नकोस, बिंदास जा. मॅम बोललो, मॅम मला थोडी भीती वाटते, मी मध्ये म्हणजे असा ऑफिशियली इंटरव्ह्यू दिला नाही अजून. तू टेन्शन घेऊ नकोस, तू एकदा जा, जॉईन कर, काय होईल ते होईल. तुला 10 इंटरव्ह्यू दिले म्हणजे ती एक परीक्षा आहे बोलतात, अजून बाकी तुझं. मग मी सेकंड इंटरव्ह्यू दिला. सेकंड इंटरव्ह्यू मध्ये मला थोडाफार कॉन्फिडन्स आला. मग मी टोटल 2 ते 3 इंटरव्ह्यू दिले असतील सर. चौथ्या इंटरव्ह्यू मध्ये मी पास झालो आणि पहिला कॉल मी प्रिया मॅमला केला असेल की मी झालो, एक तसं झालं. खूप मस्त वाटलं सर. थोडंफार इमोशनल तर झालो होतो की झालं एक तसंच. प्रॅक्टिकल सेशन मध्ये तुला काय काय शिकायला भेटलं आपल्या पूर्ण क्लास? प्रॅक्टिकल सेशन मध्ये सर फेसबुक ऍडचे लाईव्ह क्लायंट भेटले मला आणि कॅम्पेन कसे यूज करतात, डेली बजेट कसं यूज केलं पाहिजे. आणि असं दुसऱ्या क्लासला कम्पेअर केलं तर तिकडे लाईव्ह क्लायंट भेटत नाहीत आपल्याला. आणि डेली बजेट हे लाईव्ह झालं की डेली 500 रुपयाने आम्ही स्टार्टअप केलं होतं डेली बजेट यूज करायला. आणि इथं मी आता लाईव्ह करतोय तिकडे पण तिथूनच मी स्टार्टअप केले. मग असं एक मला एक कॉन्फिडन्स आहे की बाबा 500 रुपये मी यूज केलेत तर मला एवढे लीड्स यायला हवेत, ते तर येतायच आता. त्यातून आउटपुट काय ना काहीतरी भेटतोय तुला, बरोबर? हो हो, चालेल. आणि प्लेसमेंट प्रोसेस कशी होती तुझी? मी तुला काय काय केलं, कसं केलं कोइनफोटेक मध्ये? कोइनफोटेक मध्ये सर मला डे बाय डे वर्क इंडियावरून मॅम मला इन्फॉर्मेशन द्यायचे. मी आता चेंबूर मुंबईवरून बिलॉंग करतो. तर मुंबई मॅम पुण्यावरून मला कॉन्टॅक्ट करायचा आणि मुंबईमध्ये कुठे काय कोणत्या एरियामध्ये कोणत्या लोकेशनमध्ये जॉब निघलाय ते मला रिफर करायचं. आणि कोइन्फोटेकमधून इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस केली जाते. आपल्याला क्वेश्चन रेफर्स केले जातात, ते सर्व बायट करून आणि इंटरव्ह्यूमध्ये कसं काय जायचं, म्हणजे 0 सुरुवात होते आपली, की युनिफॉर्म कसा पाहिजे, शूज कसा घातला पाहिजे, ते सर्व तुम्ही आम्हाला रेफर्स केलं होतं. सर्व कॉन्फिडन्सली झालं आणि एकदम बोलतात ना की एक दगड असतो त्याला आकार द्यायचं काम करताय सर तुम्ही. खरंच धन्यवाद. इंटरव्ह्यू दरम्यान तुला कोइनफोटेक मधून काय काय सपोर्ट भेटलं, म्हणजे ज्ञान काय काय भेटलं, काय काय उपयोगी पडलं तुला, यूज कसा झाला त्याचा पूर्ण?
इंटरव्ह्यूमुळे सर सर्वच यूज झालं. एक पहिली गोष्ट माझा कॉन्फिडन्स बिल्ड झालं आणि समोरच्याला कसं सामोरे जायचं ते एक मला खूप फायदेशीर ठरलं. आणि आपला बिहेवियर कसा पाहिजे, आपलं फर्स्ट इम्प्रेशन कसं पाहिजे ते सर्व मला इथूनच मी क्लिअर आउट झालेलं की कसं बिहेव झालं पाहिजे. सर्व कॉन्फिडन्सने घेतलं. बरोबर. जॉब मिळाल्यानंतर तुझ्यामध्ये काय बदल झालाय? सर खूप बदल झाले सर. फॅमिलीमध्ये बदल झाले, आजूबाजूमध्ये बदल झाले. सर्व मला विचारायचे की बाबा जॉबला कधी लागतं. सर्वच बोलतो ना की आनंद मावे नाही सर. आणि सुरू करण्यापूर्वी तुझ्या मनामध्ये काय काय प्रश्न होते? तर जॉब सुरू करण्याच्या अगोदर करिअर क्लास करायच्या अगोदर तुझ्या मनामध्ये काय काय प्रश्न होते? किंवा डिजिटल मार्केटिंग क्लास करू की नाही करू याच्या अगोदर सिच्युएशन काय होती? तुझ्या मनामध्ये काय काय डाऊट होते? माझा बॅकग्राऊंड IT बॅकग्राऊंड आहे. मी सायन्स साईड पास आउट आहे आणि IT बॅकग्राऊंड असल्यामुळे खूप कॉम्पिटिशन होतं की आणि जॉब गॅरंटी नव्हते की नक्की काय IT मध्ये जॉब कधी पण काढतात. सर्व कॉन्फिडन्स पूर्ण संपला होता माझा. आणि आयुष्यात पुढे काय करू, काय करायला पाहिजे त्याचं पूर्ण झिरो नॉलेज होतं. आणि मी पॉइंटफोटेकशी कॉन्टॅक्ट केला, तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला की सर काय क्लास कसा आहे. तसंच प्रवीणनी मला हेल्प केली. सर्व मी रिव्ह्यूज चेक केले. तसंच पॉइंटफोटेकबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर त्याच्या सोशल मीडियावरती आपलं डेली ग्रोथ दिसतेच आपल्याला. आणि तसंच यूट्यूबवरतून सुद्धा आपलं पॉइंटफोटेकचं पेज दिसतंय. मी तिकडून सुद्धा यूट्यूब बघितलं आहे आणि डे बाय डे रिव्ह्यू चेक केले मी. आणि स्टेटस हे सर्व तुम्ही ठेवताच की कशी ग्रोथ झाले, अजून जास्त इन्फॉर्मेशन भेटले. आणि डे बाय डे सर्वजण प्लेस होत होते. तर मला पण असं वाटलं की लवकर जॉईन करून प्लेस व्हावं. आणि मला पॉइंटफोटेकची खरं बघायला गेलं तर माहिती थोडी लेटच भेटली. जर मला अगोदर भेटली असतं तर मी आतापर्यंत खूप चांगल्या पोझिशनवरती असतो. तुझंही प्रवीण सारखं करिअर स्टार्ट झालं असतं. हो सर. चालेल. डिजिटल मार्केटिंग आता जे बाकीचे मुलं आहेत की सर मी ऑनलाईन करू ऑफलाईन करू, सर मला ऑफलाईनच करायचं आहे, मी मुंबईमध्ये राहतोय, मग मी सुरुवात कशी करू? मग तू त्या मुलांना सजेशन काय देशील? डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन करायला पाहिजे की ऑफलाईन करायला पाहिजे? सर ऑनलाईन केलं तरी काही इश्यू नाहीये, ऑफलाईन केलं तरी काही इश्यू नाही. बट ऑनलाईन केलं तरी आपला टाइम कन्झ्युमिंग आहे, सर्वच वाचतं. आणि आपल्याला फक्त 1 ते 2 तास द्यायचं आहे क्लाससाठी. अर्ध्या तासाचा क्लास होतो, अर्ध्या तास आपलं प्रॅक्टिकल होतं. प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला भेटतं. फक्त तुम्ही आणि जे मार्गदर्शक असतात जे काय प्रॅक्टिकल देतील आपल्याला ते फक्त डे बाय डे कम्प्लीट करायचं. कसं करायचं काय ते फक्त फॉलो करायचं आहे. आणि ऑनलाईन केलं तरी काही इश्यू नाही. आम्ही सुद्धा ऑनलाईनच केलं. बरोबर. आता जिथं तू जॉबला लागलाय तिथं तुझी पोझिशन काय आहे? सर डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे. माझ्या अंडर आहे सर्व. सोशल मीडिया ग्रोथ, लिंक्डइन हे सर्व आम्हाला इंटर्नशिपमध्ये क्लिअर आउट केलं होतं. यूट्यूबवरती कसं काय करायचं असतं पोस्ट, फेसबुक ग्रोथ कशी करायची, सर्व माझ्या अंडरच आहेत. आणि तसेच वेगवेगळे अकाउंट कसे ओपन करायचे त्याचं काय नॉलेज नसतं. इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, ट्विटर झालं, जेवढे ऑनलाईन सोशल मीडिया आहेत ते सर्वांची ग्रोथ आम्ही सुरुवात केली माझ्या कंपनीमध्ये. ते तुम्ही पहिलं सांगितलं होतं मला की असं काही असतं. बॅकलिक काय असतं ते माहिती नव्हतं, SEO काय असतं ते माहिती नाही. सर्व माझ्या अंडर आहे. SEO ग्रोथ वेबसाईट, कालच मला वेबसाईट दिली, त्याची ग्रोथ स्टार्टअप केली मी. ओके. फेसबुक ॲड लावले, सर्व स्टार्टअप चालूच आहे. पॉइंटफोटेक मधून तुला असं कोणतं वाक्य आहे की ज्याच्यात तू इन्स्पायर झाला? पॉइंटफोटेक मध्ये असं कोणतं वाक्य आहे की जे तू ऐकलं आणि तू इन्स्पायर झालाय? तर राजकुमार सरांशी मी कॉन्टॅक्ट करायचो. सर बोलायचे काय आलं, अरे कर रे बिंदास, मी आहे ना, अरे कर, कोण जाऊ दे. सर ते ऐकल्यावरती असं वाटतं नाही की यार असंच करून टाकू आपण, फक्त करा तुम्ही, बाकी आम्ही आहे, बघू काय होणार नाही, पुढे जावं तुम्ही. चालतंय. आज जिथे तू आहेस तिथं पॉइंटफोटेकचा वाटा किती आहे तुझ्या मतात? म्हणजे किती महत्वाचा आहे तुझ्यासाठी पॉइंटफोटेक? तर खूप खूप महत्वाचं आहे सर पॉइंटफोटेक. जर मला पॉइंटफोटेक क्लास बद्दल काही माहिती नसतंच तर एवढी ग्रोथ नसती झाली माझी. आणि शेवटचं तुला की आता जे तुझे आजूबाजूचे मित्र आहेत की जे खरंच करिअर मध्ये स्ट्रगल करतायत, ज्यांचा IT मध्ये जॉब चाललाय, असे भरपूर तू आता बघितलं असले बऱ्याच लोकांचा 1 लाख लोकांचा जॉब गेलं, 2 लाख लोकांचं जॉब गेलं, त्या मुलांना तू काय सजेस्ट करशील की बाबा पॉइंटफोटेक बरोबर तुम्ही तिथून ऑनलाईन क्लास करू शकता? नाही करू शकत कारण तू मुंबईला आहेस, मुंबईमधून तू ऑनलाईन क्लास केलं, जॉबला सुद्धा मुंबईला लागलास, तुम्हाला वाटतं साधारणतः 1दा का 2दा फक्त भेटलास तू येऊन पुण्यामध्ये. तू अशा लोकांना काय सजेस्ट करशील? त्यांनी क्लास तिथून करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? ऑनलाईन केलं पाहिजे सर, काही इश्यू नाही. सर्व म्हणजे ऑनलाईन क्लास करायचा बोलल्यावरती सर्वांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न असतो की लाईव्ह क्लायंट भेटतील का, लाईव्ह सर्व शॉर्ट आउट होईल का.
असा काहीच इश्यू नाही, सर्व काही इश्यू असतील तुमचे सर्व शॉर्ट आउट होतील टायमिंगला. फक्त एवढंच आहे की आपल्याला दिवसातून 1 तास काढायचं क्लाससाठी. आणि स्वतःला जर इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर खरंच कोइन्फोटेक्ससोबत कनेक्ट व्हा. एक क्लास नाही तर एक फॅमिली आहे. प्लीज, खरंच खूप मस्त वाटतंय. आणि मुंबईमध्ये पण क्लासेस आहेत. मग मुंबईच्या क्लासेस आणि पुण्यातला जो क्लास आहे, खूप अंतर आहे, 200 किलोमीटरचं अंतर आहे, तू ऑनलाईन केलं. मग तू बाकीच्या ठिकाणी का नाही केलंस क्लास? काय तुला वाटलं, काय जाणवलं मला तुला? सर्वात विशेष असं वाटलं की कोइन्फोटेकमध्ये सर्वात विशेष म्हणजे मराठीमध्ये सांगितलं जातं. मराठीमध्ये, आणि मराठी भाषा ही इथे सर्वांना समजते खूप डीपली. आणि मराठीमध्ये आणि कॉन्फिडन्सली कन्व्हर्सेशन केलं जातं तिथे. मग असं एक सुद्धा डाऊट नाही की त्याचा पूर्ण विलंबन होत नाही. ते सर्व डाऊट क्लिअर आउट होतात. चालेल, थँक्यू प्रणय, तू वेळ दिल्याबद्दल. असंच तू तुझे जे फ्रेंड आहेत त्यांना सुद्धा सजेशन दे की बाबा हा ठीक आहे, तुम्ही ही सुद्धा करिअर करू शकता. कारण आपल्याकडे एकदा आला की तो त्याचं करिअर होणार म्हणजे होणार. कारण आपण अशी एक फॅमिली बनवतोय ज्याच्यामध्ये आपण सगळ्यांना प्लेस करतोय. भले तो 12वी आर्ट्स वाला जरी असेल तरी सुद्धा आपण त्याला प्लेस करतोय, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही 12वी नंतर कोणीही करू शकता. चालेल, थँक्यू प्रणय, भेटू आपण नक्की. आणि तुला पुढच्या बेस्ट फ्युचरसाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत. थँक्यू खूप मोठा हो. चालेल, चल, थँक्यू, बाय बाय. सर.